मित्रांनो, एकीकडे बघायचं झालं तर धान बोनसच्या प्रतीक्षेत मोठ्या प्रमाणात शेतकरी आहेत. 4 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता धानाच्या बोनसची प्रतीक्षा लागलेली असतानाच एकीकडे बघायचं झालं तर खरीपातील बऱ्याच शेतकऱ्यांनी जे धान विकलं होतं तर त्या धानाचे चुकारेही अद्यापही बऱ्याच शेतकऱ्यांना वितरित झालेले नाहीत. त्यात मित्रांनो, आपण आज त्याच विषयी सविस्तररित्या माहिती घेणार आहोत, ज्याच्यामध्ये जवळपास 21 लाख क्विंटलची धानाची खरेदी झालेली आहे रब्बी हंगामातील. परंतु मित्रांनो, 23,000 क्विंटलचं जे उद्दिष्ट आहे हे उद्दिष्ट असूनसुद्धा 21 लाखाचीच खरेदी केली जात आहे. जवळपास 30,000च्या वर शेतकरी अजूनही धान जे नोंदणी केलेली आहेत, परंतु त्यांची धानाची जी खरेदी आहे ती केली जात नाही. तर त्याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. तर नमस्कार मित्रांनो, मी राज सुरेतर स्वागत आहे कृषी मंडळ चॅनलमध्ये. मित्रांनो, तुम्हाला देखील काही प्रश्न असतील तर डायरेक्टली इंस्टाग्रामला मेसेज करून विचारू शकता. इंस्टाग्राम आयडी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे. एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो, मोठ्या प्रमाणात धानाचे जे शेतकरी उत्पादन घेतात त्या शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. म्हणजे सरकार त्या धान उत्पादक शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत आहे. एकीकडे पीक विमा त्यांनी तुटपुंजी रकमा दिलेली आहेत आणि दुसरीकडे जे धानाच्या म्हणजे धानावर डिपेंड असलेले जिल्हे म्हणजे चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, तर हे जे 2-4 जिल्हे आहेत, भंडारा वगैरे, तर या जिल्ह्यातील शेतकरी हे मोठ्या प्रमाणात धानाची जे उत्पन्न आहे ते उत्पन्न घेत असतात. परंतु या शेतकऱ्यांना 4 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फक्त धानाचे बोनसची जी रक्कम आहे ती मोठ्या प्रमाणात वाटप. आता इकडे बघायचं झालं नागपूर वगैरे या साईडला सुद्धा धानाचं थोड्याफार प्रमाणात उत्पादन घेतलं जातं. परंतु मित्रांनो, या 4 जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जे रब्बी हंगामातील जे धानाचे जे उद्दिष्ट होतं 23 लाखाचं, ते उद्दिष्ट जवळपास 5 जूनपर्यंत यांनी काय केलेलं आहे, मार्केटिंग फेडरेशन असो की आदिवासी विकास पणन महामंडळ असो, तर यांनी काय केलेलं आहे, 21,000 क्विंटलची जी धानाची जी खरेदी आहे रब्बी हंगामातील ती पूर्ण करत उद्दिष्ट पूर्ण झालेलं आहे. आता यापुढे आम्ही धानाची जी खरेदी आहे ती करणार नाहीत म्हणत आहेत. मग जे शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली होती अशा शेतकऱ्यांचं आता काय, मग त्यांचं धान हे जे धान केंद्राबाहेर पडलेलं आहे, काही शेतकऱ्यांचं शेतामध्ये घरामध्ये पडलेलं आहे, तर त्यांच्या धानाचं जे आता जे बाकी आहे मग त्यांनी करायचं काय त्या धानाचं. तर बघायचं झालं मित्रांनो, 21,40,000 क्विंटल धानाची जी खरेदी आहे ती झालेली आहे. आणि एकीकडे बघायचं झालं तर 30,000ची जी म्हणजे 30,000ची जी शेतकरी संख्या आहे त्या शेतकरी संख्येनं आता वाटत आहे की बाबा आमचं धान हे आता कोणत्याही कामाचं नाही. आम्ही नोंदणी केलेली असूनसुद्धा जवळपास 77,620 शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केलेली होती. मग आता यांचं काम काय बाबा, एवढी शेतकरी जी आहेत या टोटल शेतकऱ्यांचं तुम्ही धान खरेदी करायला पाहिजे. रब्बी हंगामातीलच्या शेतकऱ्यांनी 77,620 शेतकरी जे आहेत त्यांनी जी नोंदणी केलेली आहे गोंदिया जिल्ह्यातून, तर या शेतकऱ्यांचं तुम्ही जे धान आहे ते धान तुम्ही खरेदी करायला पाहिजे. तुम्ही शेतकऱ्यावर अन्याय करायला नाही पाहिजे. आता तुमचं उद्दिष्ट असूनसुद्धा, तुमचे लिमिटेशन असूनसुद्धा तुम्ही जर धानाची खरेदी करत नसाल तर हा एक शेतकऱ्यांवर तुम्ही अन्यायच करत आहात इनडायरेक्टली. आणि एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो, 47,000 आता जे 77,620 शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली होती, तर त्याच्यापैकी जवळपास 47,250 शेतकऱ्यांनी जी धानाची जी विक्री आहे ती अजूनही प्रतीक्षेत आहेत. म्हणजे एकंदरीत 47,000 जे शेतकरीची बाकी आहेत, ते 30,000च्या वर शेतकरी संख्या आहे. तर मग हे एकदम बघायचं झालं तर एकतर तुम्ही धानाच्या बोनसकडे लक्ष देत नाही. शेतकरी गेल्या कित्येक दिवसापासून धानाच्या बोनसच्या, खरीप हंगामातील धानाच्या बोनसच्या प्रतीक्षेत आहेत. तुम्ही एकतर शेतकऱ्यांना धानाच्या बोनसची रक्कम देत नाही. ज्या शेतकऱ्यांनी धान विकलेलं आहे अशा शेतकऱ्यांना तुम्ही धानाचे चुकारेसुद्धा देत नाहीत. म्हणजे शेतकरी आता पीक विमा, आता या जिल्ह्यातील हे जे 2-4 जिल्ह्यातील शेतकरी आहेत या शेतकऱ्यांना पीक विमा मिळेल याची गॅरंटी नसते. मग यांचं पूर्ण काय आहे तर पेरणी म्हणा किंवा शेतकऱ्यांचं जे पेरणीचं म्हणा किंवा शेतकऱ्यांच्या जे मुलांचं वगैरे शिक्षणाचं खर्च वगैरे म्हणा, हे पूर्ण आणि पूर्ण या धानाच्या चुकाऱ्यावर आणि धानाच्या बोनसवर डिपेंड असतं. मग इकडं बघायचं झालं तर या एरियामध्ये इतर पिकं घेतली जात नाहीत, मोठ्या प्रमाणात धानाचंच उत्पादन केलं जातं. तर तुम्ही धानाचे जे चुकारे आहेत, जे धानाची बोनसची रक्कम आहे ती लवकरात लवकर तुम्ही शेतकऱ्यांची जी आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित करायला पाहिजे. हेक्टरी तुम्ही 20,000 रुपये जे बोलले होते पाठीमागं हिवाळी अधिवेशनातसुद्धा तुम्ही घोषणा केलेली होती किंवा यावर्षीसुद्धा सेम कंडिशन आहे. नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना तुम्ही धानाचं बोनसची जी रक्कम आहे ती वितरित करण्याचं जे घोषणा केलेली होती, तुम्ही वचन दिलेलं होतं, ते वचन पाळायला पाहिजे. तुम्ही जे सरकार आहे त्या सरकारने, भाजपा सरकारने लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम वितरित करायला पाहिजे. आणि तुम्ही जे रब्बीचे धानाचं जे लिमिटेशन आहे ते 23 लाखाचं वगैरे आहे,
ते तुम्ही त्या पद्धतीनेच तुम्ही धानाची खरेदी करायला पाहिजे. 21 लाख जे खरेदी केलेली आहे त्याच्यापैकी आता जे लिमिटेशन आहे त्यानुसार तुम्ही खरेदी करा आणि शेतकऱ्यांना जे धानाचं जे बोनसची जी रक्कम आहे ती लवकरात लवकर वाटप करा. हीच अशी विनंती आहे सरकारला. तर ही होती छोटीशी माहिती. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.